पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत प्रगती या बहुआयामी मंचाच्या 52व्या बैठकीत 4 राज्यांमधल्या सुमारे 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. भारताच्या अध्यक्षतेखाली आज ब्रिक्स देशांच्या ऊर्जा मंत्र्यांच्या 11व्या बैठकीचा होणार प्रारंभ. जागतिक ऊर्जा भवितव्यावर होणार व्यापक विचारमंथन. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटनच्या न्यायालयाचा दणका. कर्जवसुली प्रकरणात बँक ऑफ इंडियाकडे $1,10,00,000 अमेरिकन डॉलर्सहून अधिक रक्कम जमा करण्याचे निर्देश. भारतीय लोकशाहीतला काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला आज 51 वर्ष पूर्ण. देशभरात आज अनेक कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग सुरू करण्याची ओमानची घोषणा. व्यापारी जहाज वाहतूक पूर्ववत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल. महा-AI मॉडेलद्वारे डेटा आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल. महासारथी महा-DBTसह राज्याच्या महा-AI मॉडेलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची बांगलादेशसोबत होणार लढत. आणि शक्तिशाली भूकंपामुळे व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा. जपानमध्येही जाणवला परिणाम. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत.